नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, हीच प्रचिती आता येत आहे नांदेपुरा रोडवरील आंदोलनामध्ये। कारण या लोकांच्या आंदोलनानंतर आता इथं अधिकारी आलेले आहे, पोलीसही आलेली आहे व नागरिकांचं पवित्र आहे की जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही, काम प्रत्यक्षात सुरू होत नाही, तोपर्यंत ते इथून हटणार नाही। विभाग आणि कॉन्ट्रॅक्टदार हे दोघं मिळलेले आहे, हे दोघं वेगवेगळे कारण इथं सांगतायत। आमचं म्हणणं असं आहे की जो एक्झिस्टिंग लेंथ आहे तो तरी करावा, कारण या रस्त्यावर आपल्याला जे गोटे दिसतात ते मोठ्या वाहनाने उडून नागरिकांना लागतायत, असे नेहमी अपघात होतात इथं। परंतु नागरिकाच्या जीवाचं यांना काही घेणं देणं शिल्लक राहिलेलं दिसत नाही। कि वनी में इतना डेवलपमेंट हुआ, जहाँ तुम 200 फीट की गली को सीमेंट कंक्रीट की कर रहे हैं, इतना बड़ा रोड है, इतने हॉस्पिटल है, इतनी स्कूल है, यहाँ से जाने वाले छोटे बच्चे, ऑटो, बाजू के 2 रेलवे गेट का काम चालू होने की वजह से इस रोड पे और भी अतिरिक्त भार आ गया, तब भी ये लोगों को जाग नहीं आ रही है। ये लोग ये सोच ही नहीं रहे कि इस रोड का कितना महत्व है। या ज्या रस्त्याचं काम आहे, या रस्त्याच्या कामाच्या, या नांदेपुरा रोडच्या रस्त्याच्या कामासंदर्भामध्ये डिपार्टमेंटनी 10 महिन्यापूर्वी या रस्त्याची निविदा काढली, ठेकेदार निश्चित झाला आणि त्यानंतरही सुद्धा ठेकेदारांनी अर्धवट काम करून बाकीचं सोडून दिलं। त्या बाबतीमध्ये आम्ही वारंवार डिपार्टमेंटकडे, बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या, परंतु त्या तक्रारीचं कुठचंही आजपर्यंत दखल घेतल्या गेली नाही। त्यामुळे आज आम्ही या नांदेपुरा रोडवरील सर्व नागरिक रहिवासी आज आम्ही या आंदोलनामध्ये इथे बसलो है। हम ये रोड पे रहने वाले नागरिक है, मीडिया कर्मी बात की बात है, लेकिन रोड पे रहने वाले नागरिक है। पिछले 1 साल से रोड का काम पूरा डिपार्टमेंट ने छोड़े वाला है, पूरा दुनिया गड्ढे हो गए इसके अंदर में। इस रोड के ऊपर स्कूलें हैं, हॉस्पिटल्स है, आने जाने वालों को इतनी तकलीफ हो रही है, इसके बावजूद डिपार्टमेंट इस रोड की तरफ ध्यान नहीं दे रहा है। तंग आकर के आज हमने रोड के नागरिकों ने हे रस्ता रोको आंदोलन का आज हमने निर्णय लिया। कमरेचा त्रास आहे खूप या रस्त्या करताना आणि योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे। किती पर्सेंट पाहिजे त्या ठेकेदारांनी द्यायला हवे समोरच्याला, म्हणजे भ्रष्टाचार, आणि रोडचं काम करायला पाहिजे। म्हणजे रस्ता ब्लॉक करून काय खूप जास्त, मी हे बोलत नाही की ठीक आहे तुम्ही आमचं लक्ष, आम्ही तुमच्याकडे लक्ष घेतलंय ऑलरेडी, या मॅटर मध्ये ऑलरेडी आम्ही वर्षांशी चर्चा करतोय की पुढची वाटचाल आम्हाला काय कशी करायची येते त्याच्याबद्दल। पण आता रस्ता स्टॉप करून थोडं म्हणजे खरंच काही बी होऊ, म्हणजे हा राष्ट्रीय राज्यमार्ग आहे म्हणून किती वाट आहे पुढे रेल्वे गेटही आहे, त्याच्यावरती आम्ही इथं मात्र एजन्सीलाही आम्ही विचारलं, त्यांचे मोबिलायझेशन वगैरे चालू आहे या कामाच्यासाठी, मशीन वगैरे मोबिलायझेशन। सर इतना बड़ा आंदोलन और आपके बारे में नहीं, जनता को बताना चाहिए ना सर। मैं आपके सामने, तो आप कीजिए ना बात, इसमें क्या परिषद से इसमें छुपाने की क्या बात है? वरिष्ठों से बात कर रहे, क्या बात हो रही, जनता को पता लगना चाहिए ना सर। दिक्कत क्या है? नहीं आप कीजिए ना बात, हम अपना काम करें, आप अपना काम कीजिए। यहाँ लोग बैठे, उनकी परेशानी से साल भर से लोग परेशान है और आप आपका वीडियो निकालो तो आप परेशान हो रहे हैं सर। ये तो कोई तरीका नहीं ना सर। आप अपना काम कीजिए, मैं अपना काम कर रहा हूँ सर। जनता से क्या छुपाना है सर? जनता के लिए आंदोलन है, जनता से क्या छुपाना है? ते टेंडरलाही लागलेलं आहे, तर हे सगळं झालं। आता मोबिलायझेशन चालू आहे कॉन्ट्रॅक्ट एजन्सी कडून, काही म्हणजे 8 ते 10 दिवस त्यांनी आमच्याकडून मागितलेले, 7-8 दिवस मागितले, 7-8 दिवस झालेले आहे। 300 दिवसापासून मोबिलायझेशन काय फारेनून आणलं का म्हणजे तो आणि तुमच्या 40 किलोमीटर लीड आहे ना, 40 किलोमीटरवरून मशिनरी आणायला लागते किती वेळ? 4 तास फक्त। पैसे उपलब्ध आहे की नाही साहेब? पहिल्यांदा पैसे बिल काढलं का नाही?
पण त्याची घाई होती का? नाल्याची बिलं काढायची नाल्या करून रस्त्यावर लोकांना पैसे त्याच्यातून तुमचे ठेकेदाराचे टक्के झाले. हे सगळे ऐकून ऐकून बोर झालो. आता तुम्ही काय करताय सांगा. किती पैसे आम्हाला आज रस्ता चालू पाहिजे. सांगा. काय हे करतो मोदी ते आहे. नाही. setting नाही. काहीच नको त्याला सांगा. लोकांमध्ये practice करा, दुसरा कॉन्ट्रॅक्टर खरं आता झालं नाही खरं त्याला ब्लॅक 8 दिवस झाले सोमवारी पासून काम चालू करतो म्हणजे ए साहेबांनी सांगितलं. कुठे ई साहेब कुठे बोलवा त्यांना इथं. ई साहेबांना बोलवायचं. ते येत आहे येऊ द्या. तुम्ही आता तुमच्या परमिशन दुपारच्या नंतर येतील. तुम्ही बसा इथं. आम्ही बसतो. तुम्ही बसा. हे नका पाहू सहनशीलता. सगळं काढा. असे खातरमुतर नाही पाहिजे आम्हाला. खातरमुतर काम नाही पाहिजे. टेप लावा. जे अतिक्रमण आहे जसं तुम्ही गावात पाडले लोकांचे त्या पद्धतीने काम करा. अतिक्रमण काढा. नुसतं काय नाही करत आहे. एक्झिस्टिंग लेनचं साहेब पत्र दिलं आपण ते करणार आहे आता 8-10 दिवसामध्ये सुरू करतो. साहेब नाल्या बांधणं झाल्यानंतर नाल्या झाल्या. बिल कसं का प्लेट केलं त्याला नाल्या तर का घाई होती? नाल्या जोडून होता काय? कोण म्हणते नाही झालं म्हणून? साईडच्या नाल्या जोडून होता का? रोड जोडून होता. बिल गेला नाही आता प्रत्येक नागरिकाला माहिती आहे कोणते कोणती बिल या कामावर 1 रुपयाचं बिल झालं नाही. रेकॉर्डिंग झालं. हो काका मलाही माहित आहे हे रोड खराब आहे आणि मी सॉल्व्ह करण्यासाठी आहे. मी काय म्हणतो साहेब बिल नाही झालं हे मान्य करतो तुम्ही. जिम्मेदारी पण घेता. बिल नाही झाला 1 रुपयाने निघाला. बिल निघलं असेल तर मी दिवसभर थांबेल निघलं असेल. थांबण्यापुरतं नाही ते बिल तुमच्या हिशोबातून कटेल. तुमच्या अरे झाला नाही आहे बिल या कामावर काही रनिंग बिल काढल्याचा बिलाचा विषय नाही आहे. आपला 1 मिनिट मी तुम्हाला सांगत आहे ना आता 8-10 दिवस मध्ये ते मॉबिलायझेशन सुरू आहे. डॉल बाय टाळ बाय जे काही लोखंड आहेत ते त्यांच्या साईडवर कापणं सुरू आहे. ते इथे येणार आणि होणार 8-10 दिवसामध्ये वेळ द्या. पाऊस सुरू प्लांट वर कोणत्या प्लांटवर आहे दाखवा. हा खोटं बोलता ना. कुठं मटेरियल कापत दाखवा. आता प्लांट इथंच आहे ना. प्लांट कुठे आहे त्याचा? इथं चिखलगावला प्लांट आहे आणि काय कापत दाखवतो तुम्ही आम्हाला. आज दुपारी आम्ही वर्षाची माझे ई साहेब वरिष्ठ बोला इथं. आम्ही कायदा हातात गेला आता. आवडत नाही. आमच्या मालकाला लक्षात ठेवा. तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह राहा आमच्या सोबत. वरिष्ठाला बोला. बघा इथं बसायचं तुम्ही आमच्या सोबत. आता 100 म्हणजे 50-100 लोक आहेत. सगळे काही ना काहीतरी 10 मुद्दे 50-100 मुद्दे बोलू शकतात. 5 लोक म्हणजे तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह. अरे 5 जेवढे लोक आहे ना एकच मुद्दा रोड. बाकी काहीच नाही आमचा मुद्दा. काही मुद्दे कॉन्फ्लिक्टिंग पण आहे त्याच्यामुळे आम्हालाही एवढा आवाज आम्हाला गॅरंटी आहे. आम्ही रस्त्याचं काम लवकर आम्ही रस्त्याचं काम लवकर प्रोसिजर आहे. 1 सेकंड नाही झालं सांगायची गरज नाही. जोड्याचा हार घालू करा. ते समोर काय करायचं ते आम्हाला लोक सांगतो. तुम्ही ही साहेबांना बोलायला त्रास काय तुम्हाला. ते येणार. येऊ द्या. येऊ द्या त्यांना. आमच्या सोबत तुम्ही बिलकुल जेव्हा म्हणतात येणार एक मिनिट इंजिनियर साहेब. हा इंजिनियर साहेब बोलतात. हा साहेब आपण थोडस लवकर आलं तर बरं होईल. हे कसे रस्त्यात बसलेले. हा रस्त्यात आहे. किती वेळ लागेल सर आपल्याला? गोंशाल आहे का आपण? बर
ठीक आहे सर, या सर आपण आणली ना इकडे गोशाळे तुम्ही आता तरी अरे मी बसतो तुमच्यासोबत बसा बसा काय खराब नाही आम्ही नाटक करून राहिलो काय एक साईड चालू करून आमच्याकडे नाटक करून राहिलो किती त्रास आहे तुमच्या डिपार्टमेंट तुम्ही जायचं कमी जास्त तुम्ही आम्हाला तर्कवण्याचा प्रयत्न केला, मला माही भाषा वापरावं लागलं. ती भूमिका आमची आज आहे का? याच्या वयाचे होतं तर आम्ही हेच करू. आता वय नाही राहिलं ना, म्हणून तुम्हाला सांगितलं. तरी पण रस्त्यावर आला आम्ही, म्हणून तुम्हाला सांगितलं की तुम्ही असं सहज घेऊ नका, सहज घेऊ नका. आम्ही बसू तेव्हा सगळं घेऊनच बसू. त्या दिवशी सांगितलं. मग मला सांगा, मी 5 दिवस झाले, 5 दिवसात का घेतलं बरं? कुठला निर्णय घेतला? किंवा संघटनेला बोलावून कमीत कमी ती बाजू तरी मांडायला पाहिजे होती. पण ते काय झालं, काय फरक पडते या लोकांचा, असं झालं. तसं नाही झालं पाहिजे. वेलकम साहेब, मी पेशंट नाही पाहतो. आम्ही किती 10-3 महिने झाले प्रशासन पुढे गेले. ते त्याचा तुमचा प्रॉब्लेम आहे. तेच तर म्हणलं बघा बाजू तेच म्हणून राहिलो साहेब की शेवटी डिपार्टमेंट जाते ना तुमची जाते. इंजिनियर साहेब लोकांमध्ये मोठ्या गाड्या घेऊन आले साहेब. आता प्रॉब्लेम सॉर्ट आहे. शेतकरी मंडळी येते, थोडी वेळ येतं ना, तर मग गाडी थांबू द्या, लहान जाऊ द्या, थोडी वेळ थांबून द्या ना. मग लहान गाडी जाईल, लहान गाडी जाईल ना, तर मग कायदेशीर कारवाई करणार. आम्ही शांतीपूर्वक आंदोलन करत आहोत. तुम्ही सहकार्य करण्यापेक्षा तुम्ही उलट म्हणजे आम्हाला कशी आम्ही आमचे लोक करून घ्या. अरे आता इंजिनियर स्वतः येऊन राजकीय आंदोलन नाही जाऊ शकतो. पार्टी चमकासाठी जेव्हा स्वतःच्या घरची बाईक पडते ना तेव्हा समजते. अरे पोलीसही मग केली आहे का, आम्हाला जाऊ दिलं नाही. मग बाकीचा काम नाही. माझं म्हणणं काय, बरोबर तुमचे मुद्दे आहेत, आपण रेस्ट हाऊसवर रस्त्यावरचे मुद्दे रस्त्यावर पॉलिटिकल पार्टीवाले पॉलिटिकल पार्टीवाले आम्ही नाही भेटणार. तुमचे लोक आहेत, मी कुठे मी कोणालाही एक्स्ट्रा लोकांना माझ्या प्रायव्हेटली काहीच घेत नाही. बस और हमने 31 तारीख को निवेदन दिया, आपको कार्रवाई की क्या? साहब 31 तारीख को निवेदन दिया, आपने किसी से कांटेक्ट किया क्या? मत करो करके आपने हम बैठने के बाद 31 तारीख के बाद में 5 दिन तक आपके पास में एप्लीकेशन थी और किसी से कांटेक्ट किया क्या? 31 तारखेला आपल्याला कॉन्टॅक्ट केला नाही. आलो होते का तुमच्याकडे की असा प्रश्न उद्भवू शकतो म्हणून? देणार का ती तिथं नुकसान भरपाई? शाळेत जाताना मी आणि माझी मुलगी पडलो इथं, आम्ही राजीभाऊ जाऊन आलो. तुम्ही तर शाही ड्यूटी 5 दिन तक आप बैठे रहे वहाँ पे चुपचाप में. आज जब आंदोलन खड़ा होगा तब आप आते हैं यहाँ पे. ट्रैफिक वाला 2-2 घंटे बोलायला चांगलं वाटते. ज्याची बायको किंवा त्याची पोरगी पडते ना आणि तिचे कपडे खराब होते ना आणि ते लगेच घरी येते ना, तेव्हा माणसाला समजते किती हिंदभावना निर्माण होती तुमच्या विषय. नहीं, पर 5 दिन से एप्लीकेशन देके आपने बोला क्या किसी को कि भाई हम ठीक है कार्रवाई कर रहे हैं, आप मत करो करके? आज बैठ
बैठने के लिए घंटे बाद में साहब 10 मिनट देते हैं, साहब 10 मिनट देते हैं, आप आपके हिसाब से आएंगे। मरतात लोक मेल्यावर कारवाई करणार आहात का? कॉन्ट्रॅक्टर तुमचं ऐकत नाही, एक्झिस्टिंग लेन करत नाही म्हणजे काय राहिलं मग? तुम्हाला कोणाला प्रेशर आहे का? मला सगळं माहिती, माझे आमदार या कामात पार्टनर आहे, सगळ्या तुम्ही बोला. जेवढा हा रस्ता आहे तेवढा करा, ते कटिंग झाल्यानंतर पीच नंतर करा. लागतं. मध्यंतरी पाऊस झाला, इथं सगळं डबकं साचलं होतं. नाली करायची घाई काय होती तुम्हाला मला काही कळलं नाही. त्या नालीचे छिद्र जर पाहिले तर इथून 3 फूट वर आहेत रस्त्याच्या. इथं पाणी पूर्ण त्या या लेवल पर्यंत पाणी होते. आम्ही इथल्या नागरिकांनी काय करायचं याचं उत्तर तुम्ही द्या. आणि आम्हाला जी यांनी वर्क ऑर्डर पाठवली त्याचा टाइम लिमिट संपलेला आहे. आता आम्हाला एक तुमचा तो जेई कुठे गेला, तो जेई कुठे आहे? नाही तो सांगत होता की बघ कॉन्ट्रॅक्टर स्टील कापत आहे तिथं म्हणून लोखंड प्लांटवर. आणि कॉन्ट्रॅक्टरच्या मशिनरी येत आहेत, काय म्हणे मोबिलाइज होत आहेत म्हणे. तर त्या कॉन्ट्रॅक्टरचा इथून 2 किलोमीटरवर प्लांट आहे. 10 मिनिट लागतात तो मोबिलाइज व्हायला. काहीतरी उत्तर द्यायचे आमच्यासारख्या व्यक्तींना. आणि मुख्य गोष्ट अशी आहे की आम्हाला सगळ्या अडचणी मान्य आहे, परंतु हा जो रस्ता आहे, तुम्ही जी आता परिस्थिती पाहिलेली आहे, हा रस्ता जसा आहे, जेवढी लेंथ आहे तेवढा तरी तुम्ही आम्हाला पूर्ण करून दिला तरी आमचं समाधान होते. तुमचे बाकी लोक आहे ना दुसरी बाजूने बोलून आहे फक्त नंतर आम्ही स्टार्ट करतो. पावसाळा आलाय नाही असं कसं स्टार्ट करतो आम्हाला या रोडला जाणार ते ऐकून घ्या. ज्या पद्धतीनं तुम्ही रोडची लांबी आहे रुंदी त्या पद्धतीने तुम्ही रोड करा. म्हणजे तुम्ही असं टाकून दिलं आम्हाला झाला त्या रोडनं. यांना जास्त त्रास आहे, आम्हाला कमी त्रास आहे. जसं तुम्ही गावातले अतिक्रमण पाडले तसे इथे अतिक्रमण काढा आणि तेवढं लेन करून रस्ता करायचा. आम्ही प्रायोरिटी ठेवणार आहे, पहिले रस्ता करायचा. आता तुम्ही आता हे 2 जर वेगळ्या बोलायला लागले एक जर मी एका वेळेस एकाशी बोलू शकतो, एका वेळेस मी एकाशी बोलू शकतो. आम्हाला मधला रस्ता करून द्या. नंतरच्या तुमच्या बाजूच्या जे अतिक्रमण हटवाल, तुम्ही झाडं कापाल त्यावेळेस तो एक्झिस्टिंग लेन बाकीचा जो उरलेला आहे तो तुम्ही नंतर करा. त्या पद्धतीत तपासणी करतो. काय प्रॉब्लेम काय झाला, आम्ही पोल शिफ्टिंग साठी दिलं होतं साहेब. पोल शिफ्टिंगचे 30 लाख रुपये एमएससीबी सांगितले, तेवढे काय डिपार्टमेंटकडे पैसे आजचं पूर्ण आहे का? यवतमाळ रस्ता झाला त्यावेळेस पोल मधातच होते. हा साई मंदिर समोरचा रस्ता हा जो झाला तो नंतर कापल्या गेले पोल. कल्पना नव्हती, पण तुम्ही म्हणता आम्ही इथले साक्षीदार माझं ऐकत तुम्ही माझा ऐका. तुम्ही बसा आमची विनंती अशी आहे की आम्हाला आज हा रस्ता चालू करून द्या. कारण हे गोटे जे उचलून लागतात लहान लेकरांना, तुम्हाला किती पेशंट दाखवू मी, घरातले लहान लेकरांना हे गोटे उचलून लागलेले आहे. एखादा जीव गेल्यावर आपण करणार आहोत का? हे जर असं असेल तसं आम्हाला सांगा, आम्ही तसं उठतो. तुम्ही आम्हाला लिहून द्या की एखादा जीव गेल्याशिवाय आम्ही रस्ता चालू करणार नाही. ठीक आहे, मग आम्ही तुमच्याकडे आलो तर राजू भाऊ आमची फॅमिली घेऊन त्याचं माझी मिसेस आणि माझी लहान पोरगी पडली 9 वर्षाची, पडले शाळेत जाता आता. त्याच्या मुलीला फ्रॅक्चर वगैरे ते त्याला जबाबदार कोण? आता मी इथंच आहे दिवसभर, आज दिवसभरात शॉर्ट करतो, तुम्हाला पण रिप्लाय करतो, तुम्हालाही बोलवतो. 2 वाजता आपण बसूया. 3 महिन्यापासून आम्ही पहिलं सुरुवातीला झालं, आम्ही पण बऱ्याच 3ऱ्या महिन्यातलं निवेदन आहे. 4 महिने झाले. 6 वर्क ऑर्डर कधीचा आहे? 9व्या महिन्याचा वर्क ऑर्डर आहे.
6 महिने झाले वर्क. मी पण बऱ्याचदा मी येऊन गेलो, आमचे साहेब आले होते. आम्ही इथं तुमचा पाण्याचा इथं थोडासा प्रश्न होता, आम्ही खालपर्यंत जाऊन आलो तिकडे रेल्वेच्या इकडे. इथं आउटलेटचा ऐकून आता हे तुम्हाला पहिले रस्ता करायचा आहे ना, माझ्या इथे की पहिले आता रस्ता नाही ठीक आहे, आम्ही रस्ता करायचा आपण आज दुपारी चालू कधी काम चालू कधी 2 मिनिटं मी थोडा तुम्ही आहात का दुपारी इथं? आपण दुपारी बसू. आता मी आलो 8 दिवसात तर करायचंच आहे, कारण मला पावसाळ्याच्या आत रस्ता करून तुम्ही या लोकांसमोर काय करा की 10 तारीख 15 तारीख तिथं त्याच्या पूर्वी आपण बसल्यानंतर त्याच्या पूर्वी चालू होईल. मग आम्ही त्या तारखेला जनतेला समजलं पाहिजे, कारण कोणी जर त्या तारखेपर्यंत रोजचं काम चालू नाही झालं तर आम्हाला कसं गव्हाच्या म्हशी खूप हातात ते शेण घेऊन आम्हाला येता आलं पाहिजे. तुम्ही तारीख सांगा इथं म्हटलं त्याच्या पूर्वी चालू करा. 4 दिवस उशिरा तारीख द्यावं पण आता सांगा. आणि राजकारण शब्द नका देऊ. हे लोक बसले ना सगळे त्याच गरजेसाठी बसले. आम्हाला लेखी पत्र पाठवून द्या. सांगा काय म्हणताय तुम्ही आम्हाला लेखी पाठवणार थोडंसं सहकार्य त्यावेळेस तुम्ही करा. आमचा प्रयत्न प्रामाणिक आहे. आपण शिंदोल्याचं काम तिकडं मार्गी लावलेलं आहे, तिथे तुमचे लोक बोलत होते ना. लिहून द्या, एका कागदावर लिहून द्या. नाही अतिक्रमण नाही पाहिजे. टायपिंगचं नाही साहेब, तुमच्या गाडीमध्ये असेल तर लिहून द्या, आम्ही बसतो. आम्ही बसतो आम्हाला शिक्का कशाला लागतो. ठीक आहे, आम्ही बसतो, घेऊन या. लिहून द्या. नाही लिहून द्या. हे काय पद्धत तुम्ही बोलायची म्हणजे लिहून द्या. लगेच देतो माझ्या लेटर. एवढ्या लोकांची बोलत नाही, एवढ्या लोकांची बोलत नाही. रिझाईन करा. मी लगेच सांगतो आता. जेवढा ऍडजस्टिंग लेंथ आहे तेवढा तुम्ही चालू करा. उर्वरित कारवाई सोबत तुमची चालू द्या. मी तुम्हाला काय सांगतो, आम्ही जबाबदारी घेतो त्याची. मी तुमच्या ठिकाणी माझ्याकडे आला होता. मी माझ्या पहिल्या मायापासून चालू करा म्हणून सांगितलं. फक्त पद्धत एक आहे की 1.5 फूट तिकडून सोडून गेलं आणि इकडे आतमध्ये घालून गेलं. तसं नका करू ना. जसा होईल तसा रोड पहिले मला कळलं, तुम्हाला माझं पाडलं तर त्याचंही पाडा असं म्हणायचंय, पण आपण पहिले रोड करून घेऊ. असे लोक आलेच माझ्याकडे. तुमचा गैरसमज. यांनी काय सांगितलं की तुला काम चालू करायचं, माझं पाड इथून सुरू कर. तरी सुद्धा जर सुरू करत नसेल, नालीसाठी निवेदन दिला का तुम्हाला? नाल्या बनवा म्हणून निवेदन दिला का? नाही दिलं. आम्ही रस्त्यासाठीच निवेदन देतो. मग पहिले नाल्या बनवायची गरज काय का? तुम्ही आता ते पहिले इकडून स्टार्ट करायचं तिकडून. एक मिनिट नाही साहेब, तुम्ही वेगळे नाली पहिले का बनवली, आता याचं काही उत्तर आहे का? नाही पण मधातून कुठे स्टार्ट करा. एक कामाचा लेंथ तुम्ही कुठून चालू करता? म्हणजे नॉर्मली तुम्ही कुठल्याही हायवे कुठून चालू करता? आपलं उत्तर रस्ता करायचं. नाली पहिले घेतली मान्य आहे आम्हाला, पण नालीची लेवल बघा. हे शिवारातलं पाणी त्या नालीत जाईल, नालीतून पाणी बाहेर पास व्हायला पाहिजे की नाही या बाजूला. ते उंच करून ठेवलाय त्यांनी. रस्ता होईल ना आणखी. रस्ता झाल्यावरती बरोबर ती लेवल झालं पाहिजे. पाणी आतमध्ये हा रोडची नाली जे बनतं ना, पण कॉलनीतून येणार का नाल्या त्याच्यामध्ये, त्या नाल्याचा उत्तर कोणी करणार? नाल्यातलं पाणी त्या छोट्या नाल्यात जाईल ना. ही एक्झिट नाही आहे ना, इथे एक्झिटच नाही. पहिली गोष्ट आम्ही आमच्या रस्त्याचा विषय, आपण पहिले रस्त्याबद्दल बोलायचं का तुम्हाला? आपलं स्टार्ट रस्ता करा आणि नालीचा पद्धती बनवून द्या की जेणेकरून आउटलेट गेलं पाहिजे. आपण नालीचा विषय करू. नालीचा मुद्दा नाही का? नालीचा विषय, आम्ही इथे पाणी येत होतं ना, इथं आम्ही खाली इकडे जाऊन पाहिलं रेल्वेच्या इकडे 300-400 मीटरला एक रेल्वेचं थोडस हे आहे, काय पाईप आहे.
आणि इकडे पण आहेत वाटतं. पण रेल्वेच्या याला आपण नाही जाऊ शकत. ऐकायचं पुढचा विषय तुम्ही ऐकून तर घ्या ना, ऐकून तर घ्या ना पूर्ण. हा विषय तुम्ही जे पाण्याचं म्हणताय ना ते कसं नाही, पाणी पास झालं गावात नाही, पुढे तर पाणी कुठं थांबत नाही. तुम्ही आता झाला म्हटलं मी दाखवून देतो, पाणी थांबू नाही तिथे. पहिले काय होतं इथे काहीच चांगलं होतं, काहीच चांगलं होतं, काय कोणाच्या घरात पाणी जात नव्हतं. एक निवड झाल्या बरोबर झाला पाहिजे. आता कोणीच बोलला हे पाण्याचा विषय, पाण्यासाठी पाणी इकडे काढता येते का, पाण्यासाठी तिकडे गेलो होतो. ऐका, इकडे रेल्वेचा छोटा पाईप आहे, त्याच्यामुळे रेल्वेला न विचारता तिथे काही करता येत नाही म्हणून, आणि इकडे पण गेलो होतो. त्याच्यामुळे नालीचं आम्ही सतत थांबवलेलं आहे. पहिले यावर्षी आपण रोड करून घेऊ, म्हणजे तुमचा रोडचा विषय मिटेल. आता रोड प्रायोरिटी ठेवायची ना. एक जण म्हणतो नाही ते माझं पाडलं, माहिती अधिकार टाकतात माझं पाडलं आणि त्याचं का नाही पाडलं, इथपर्यंत जर विषय होत असेल तर आता काय, मी पहिले रोड पाहिजे म्हणून म्हणतो. आता आपला रोड हवा आहे का नाही हवा आहे, रोड विषयावर बोललो आपण, बंद करून अतिक्रमण पाडल्यावर रोड कसं करायचंय का, ते मला हातात जाईल एखादा कोर्टात, तुम्हाला ते करायचंय का, मला रोड पाहिजे ना, रोड करायचंय. तुम्ही रोड बनवा आणि बाकीच्या कारवाया किती तारखेपर्यंत मी आता काही सांगू शकत नाही. रोड बद्दल बोलायचं असेल तर चर्चा होईल. आमच्या हातात नाहीये सगळं. 20 मीटर रोड साठी तुमच्या पाशी जागा अवेलेबल नाही, जेवढ्या अवेलेबलची जागा आहे, जर कमी असेल तिथं कमी झालं तर कमी करू, मग सारखी करा, मग सारखी करा. आम्ही आता कमी असेल 2 मिनिटं 1 सेकंद एकदा पूर्ण या रोडचा दिशादर्शक नकाशा तयार करा. आम्ही त्याची माहिती मागितली, तो नकाशा नाही दिला. तुम्ही सरळ पत्रात सरळ दिला की 617 मीटर बाय 7.5 मीटरच्या 2 लेनचा विषय केला. हे करत असताना याचा आधार काय घेतला, हे तर कमी रोड जो तुम्ही जे बनवत आहे त्याचा काय आधार आहे तुमच्याजवळ, आता तो तर घ्या. 2 मिनिटं आता हे पण काय झालं काय, तुम्ही आज रोड करायसाठी बसलाय, उत्तरासाठी बसलाय. तुम्ही म्हणताय ना नंतर बसू. तुम्हाला आता रोड बद्दल आम्ही जसं होणार नाही, तसं पण नाही होणार नाही. तुम्हाला पाहिजे का, उपकार नाही करत सर तुम्ही, कोणी तुम्हाला पाहिजे का म्हणून तुम्ही शब्द वापरता, तुम्हाला रोड पाहिजे का, उपकार नाही करत तुम्ही आमच्यावर, तुम्ही उपकार नाही करत असं तुम्ही हे भाषा नाही वापरून तुम्हाला रोड पाहिजे का म्हणून द्यायची तर तुम्हाला रोड उपकार करता का तुम्ही, उपकार करता का सर तुम्ही मला सांगा, तुमची भाषा आहे का तुम्हाला रोड पाहिजे का म्हणून, आम्ही तेच सांगत होतो रोड पाहिजे असं पहिले म्हणताय ना. लेगमेट कशी आहे तुमची, कोणाशी बोलू सांगा, ती जागा द्यायला तयार आहोत आम्ही. अतिक्रमणाचा विषय आम्ही सोडतो ना इकडून, जाऊ द्या ना आमच्यापासून, येऊ द्या ना इकडे, तिथपर्यंत पूर्ण क्लिअर आहे. अजित देतो ना आम्ही जागा. काय सांगतो भाऊ, रोड बद्दल बोलायला आलो. अधिकारी थोडेसे वेगळ्या ट्रॅकनं नेत आहे, तुम्हाला आंदोलन करायचं का नाही करायचं. आम्हाला पहिल्यांदा रस्ता करून द्या, कधी करता हे सांग, आणि नाली नंतर त्याच्यासोबत आता हा रस्ता किती मीटरचा आहे साहेब, 7.5 आता किती आहे, किती मीटरचा आहे. सध्या स्थितीत 20 मीटर पर्यंतची आहे, काही जागेवरती जास्त भेटते. 7.5 15 2 मीटरचा डिवायडर गेला तुमचा, 17 मीटर गेला, 17 मीटर जागा अवेलेबल आहे तुमच्याकडे, 17 मीटर जागा अवेलेबल आहे. 17 मीटर मध्ये काम करा, त्याच्यानंतर ते गट्टूसाठी जागा वाचल किंवा नाही वाचल ते नंतर पाहू. आजची 5 तारीख आहे, 6 दिवसात एक साधा पत्र दिलं नाही. डिपार्टमेंट ग्रुप पत्र देऊ शकत होते की आमचं काय प्रोसेस मध्ये काय प्रोग्रेस आहे, तुम्ही ते नाही केलं. एक सेकंड साहेब, आम्ही ऐका ना, आम्ही सुद्धा दुसऱ्या महिन्यात पत्र दिलं, पण तुमचे अधिकारी एवढे निगरगट की ते कुठलंही उत्तर द्यायला तयार नाही, आणि त्याचाच हा रोष तुम्हाला समोर जावं लागेल. आता आम्हाला तुम्ही एक पत्र लिहून द्या की आम्हाला 12 तारखेला तुम्ही हा रस्ता चालू करून द्या. त्याच्या आधी केलं तर फारच चांगलं. आम्ही पांढरकवड्याला येऊ शकेल सत्कार करायला,
तुमचं अभिनंदन करू. मला फक्त एकच सहकार्य करा की लोकांनी आता स्टार्ट केल्यावरती कोणी यायला नको, काढा आणि हे करा. आपल्याला रस्ता करायचा, तुम्ही रस्ता करून द्या. रस्ता झाल्यावर अतिक्रमण काढता येते आपल्याला. रस्ता झाल्यावरही आपलं काल बोलणं झालं तसं कलेक्टर साहेबाकडे जाऊ, सरसकट आपण अतिक्रमण काढू, उर्वरित कारवाई आपण पुन्हा करू. पण आजच्या स्थितीला जी गरज आहे रस्त्याची, ती गरज आमची परिपूर्ण तुम्ही करून द्या. आम्हाला त्या कॉन्ट्रॅक्टर सोबत घेणं देणं नाही, आम्हाला तुमच्या डिपार्टमेंट सोबत घेणं देणं नाही. आम्हाला आमचा रस्ता सिंगल लेन जरी केला तरी चालते, पण आमच्या पोरांना जायला यायला आम्हाला. मी आता तुम्हाला ऑफिसला जातो, टाईप करून तुम्हाला घेऊन चालेल. पाठवून द्या. हा पाठवून देतो. आणि दुपारी आणि तुम्ही जे म्हणताय ना, तुम्ही जे म्हणताय ना, इकडे उतारच नाही, उतार त्या साईड. ठीक आहे, ते दुरुस्त उतर. आम्ही इकडे गेलो होतो, खाली इकडे नाही साहेब. उतार इकडे नाहीच आहे, पाणी इकडे साठतं ना दरवेळेस. नाही पाणी उतार तिकडे दुरुस्त करू. सर्वात महत्वाचा विषय आहे, संपूर्ण काम ठेवल्यामुळं जे धुळीचं प्रदूषण आहे त्याच्यातून जे आरोग्यावर होणारे परिणाम आहे ना, मी समजू शकतो तुम्ही. आता आणि आम्ही या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार झाला. प्रॉब्लेम काय झालं, हे पोलचं जर असं आमचा प्रॉब्लेम झाडं होते, झाडाचा विषय क्लिअर झाला. झाडाचे सुद्धा आम्हाला चलत भरायला बजेट जेव्हा येईल, आता मार्च नंतर आलेलं नाही, ते आम्ही कॉन्ट्रॅक्टरलाच भरायला लावलं, भरलं त्यांनी. तुम्ही नाशिक पाहिलं का सर? हो, माझं ऐकत माझं तुमच्या गावाला नाशिकला तुम्ही झाडं कापले का? एक सेकंड. नाही, किती सुंदर आहे ते नाही. जे पेवर जे रोडच्या बाहेरचे आहेत, जे फुटपाथ मध्ये येतात ते नाही कापत, जे फुटपाथ मध्ये येतात ना ते नाही कापत. आम्हाला नाशिकच्या धर्तीवर इतर रस्ता हायकोर्टला जरी गेलात ना, हायकोर्टच्या बाजूची लेन बघा, तिथे एक लेन तर कमीच केलेली नाही कापली. पुसद मध्ये पण झाडं थांबले, करण्यासाठी 20 ते 25 वर्ष लागते. अतिक्रमण येणार, ते तोडायला तयार नाही. बढिया, म्हणजे सार्वजनिक त्यांना तुम्ही काय आश्वासन दिलं आणि यामागं तुमची भूमिका काय? हे नांदी राजे आपलं साई मंदिर ते वणी शहर, आपलं साई मंदिर ते रेल्वे फाटकपर्यंतचं काम आमच्याकडे होतं. या कामामध्ये 4 लेन रस्ता जो एक्झिस्टिंग आहे त्याचं 4 लेनिंग कॉन्क्रीटचा रस्ता करणं अपेक्षित आहे, म्हणजे तरतूद आहे. पण मध्ये रस्त्याच्या मध्ये येणारे काही झाडं आणि काही पोल होते, ते पोल शिफ्टिंगसाठी आम्ही प्रस्ताव केला होता. त्या प्रोसेसला जरा वेळ लागला आणि काही तांत्रिक बाबी आल्या जे की आम्हाला आतापर्यंत सॉल्व्ह नाही झाल्या. त्याच्यामुळे आता सद्यस्थितीत जो रस्ता आहे कॉन्क्रीट रस्ता प्रायोरिटीवर तो करून इतर बाबी पावसाळ्यापूर्वी हे करून नंतर बाकीच्या बाबी इतर नंतर पाहता येईल असं आम्ही आता ठरलंय. त्या हिशोबाने आम्ही आता 1 आठवड्यात रस्ता चालू करून काम सुरू करतोय असं लोकांना सांगितलेलं. सर, आता लोकांना वारंवार रस्त्यावर उतरण्याची गरज नाही पडणार. नाही, आम्ही आता सांगितलंय. आज मी आलोय आता, तर सकाळी आज कॉन्ट्रॅक्टर इतर सोबत चर्चा करून घेऊ. इथे तसे 2 पक्ष येत आहेत गावातले, पण आम्ही म्हणजे काहींचं म्हणणं आहे की पहिले गटर करावं, काहींचं म्हणणं आहे की पहिले रस्ता करावं. पण पावसाळा पाहता आम्ही पहिले आता रस्ता करून घ्यायचं. ठेकेदार तयार होईल का काम करण्यासाठी? आम्ही त्याला कारवाई करू, म्हणजे जे काय असेल ते आम्ही कारवाई करून त्याच्याकडे काम करून नियमाप्रमाणे काम करून. डेडलाईन सर ठरवली आहे का? आम्ही 12 तारखेला स्टार्ट करू म्हणून सांगितलेलं आहे. आता त्यानंतर आम्हाला पावसाचं वगैरे जसं नियोजन होईल तसं लवकरात लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यायसाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. सर, आपण उच्च पदावर आहात आणि आपलं आश्वासन खूप मोठं असेल. येस, तर सामान्य जनतेसाठी आम्ही समजू शकतो की आता लोकांना त्रास होणार नाही. लोकांनी सहकार्य करावं. आम्ही लवकरच जनतेसाठी लवकरच काम सुरू करू.